नेत्रा म्हणते ते काही चुकीचं नाहीये. आता तुम्ही असं कसं म्हणू शकता? नेत्रा प्रत्येकाच्या जीवाची पर्वा करते, काळजी करते. इंद्राणी माझी सावत्र बहीण आहे. पण इंद्राणी आणि नेत्रामध्ये रक्ताचं नातं हे आपण विसरून नाही चालणार. त्या दोघी त्रिणा देवीच्या मुली आहेत. त्यामुळे त्या एका वेगळ्याच नात्यानं बांधल्या गेल्या. भाऊजी, नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? जोपर्यंत नेत्राचं होकार येत नाही, आपण व्हेंटिलेटर नाही काढू शकत. आपण थांबायला हवं. आम्हाला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. बोल बोल ना, काय झालं? तेजस, इंद्राणी हत्यांबद्दल आपलं जे काही डिस्कशन झालं त्याबद्दल तुझ्याशी बोलायचं आहे. बोला ना, काय झालंय? तेजस प्लीज, पुन्हा एकदा नीट विचार करून बघ. इंद्राणी हत्यांचा खरंच खूप उपकार आहे त्या घरावर. काही असलं तरी आपल्या आत्या आहेत रे त्या. हो, पण माझा तो वादच नाहीये. त्यांचे खरंच खूप उपकार आहेत आपल्या घरावर, आणि त्या आपल्या आत्या आहेत म्हणून त्यांना जो त्रास होतोय ना, तो फक्त बघवत नाहीये आम्हाला. पण याचा अर्थ आपण असं डिसिजन नाही घेऊ शकत ज्यामुळे त्यांचा जीव जाईल. अद्वैत, प्रत्येक गोष्टीचा ना इमोशनली विचार करून नाही चालत. कधीतरी प्रॅक्टिकल विचार पण करावा लागतो. आणि तुझा प्रॉब्लेम काय माहितीये का? तुला ना स्वतःचं असं काही मतच नाहीये. फक्त नेत्रा जे म्हणते त्याला तू हो हो म्हणत बसतोस, एवढंच. दादा, हे काय बोलतोयस तू? रोज जे काही म्हणतोय त्याचा नीट विचार कर. शांतपणे ऐकून घे, त्याला समजून घे ना. इकडे मग काय तन्मय, आपण लहान आहोत की नाही? मग लहानांसारखंच वागायचं. आपल्याला ज्या गोष्टीतलं काही कळत नाही ना, त्या गोष्टी फार बोलायला जायचं नाही. अरे दादा, मी एवढंच तुला कळत नाहीये का? डोक्यात शिरत नाहीये तुझ्या? अरे आपल्याला आपलं मत कोणी विचारलंच नाहीये, तर मग ते का सांगायला जायचंय तन्मय? सिंपल आहे ना. त्याच्यावर कशाला चिडतोयस तू? आणि तो लहान नाहीये आता. त्याचं मत तो मांडू शकतो. वा अद्वैत भाईजी, तन्मयचा मत इम्पॉर्टंट वाटते तुम्हाला, तेजसच्या नाही? असं नाहीये फाल्गुनी. असंच आहे बाईजी. नेहमीच बघते मी आणि तेजस काहीही बोलले तुम्हाला ते पटत नाही. का असं करता तुम्ही? मुद्दामून करता ना? वहिनी, अगं काय? तन्मय, तू मध्ये बोलू नकोस प्लीज. भाईजी, काय प्रॉब्लेम आहे आमचा? का असं वागतं आमच्याशी? फाल्गुनी, काय झालंय? अशी का बोलतेस तू? बरोबर बोलते ती. आम्हाला खरंच किंमत नाहीये, आमच्या मताला किंमत नाहीये, या घरात ना ऑफिसमध्ये. इंद्राणी ताई या त्रासातून सुटतील. त्या बिचारे जेव्हा बरे होतील तेव्हा त्याचं आयुष्य कसं असेल? मुळात ते बरं होणार आहेत का? खरं सांगू, आत्या सासू अजून कोमात आहेत. मला नाही वाटत आता ते बरं होईल. भाऊजी, आपण फक्त एका व्यक्तीच्या हट्टामुळे इंद्राणीताईंना या अवस्थेत सुद्धा त्रास देतोय. किती मला कळतंय, पण भाऊजी, एक भाऊ म्हणून तुमच्या बहिणीला या त्रासातून सोडवा.
सही करा फॉर्मवर आणि व्हेंटिलेटर काढायची परवानगी. शेखर जी, ये क्या कर रहे हैं आप? प्लीज ऐसा मत कीजिए, नका करू साहिद. भाऊजी, तुम्ही यांच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही सही करा. मत कीजिए सिग्नेचर आप. हा आमचा फॅमिली इश्यू आहे, तुम्ही प्लीज यात पडू नका. प्लीज प्लीज मी रिक्वेस्ट करतोय. बाबा तुम्ही करा सही. प्लीज प्लीज थांबा. प्लीज नका करू सही. भाऊजी, तुम्ही लक्ष देऊ नका. तुम्ही सही करा. पप्पाची सही करा. इंद्राणी मॅडम बहीण आहेत तुमच्या. तिचं रक्षण केलं पाहिजे. तुम्ही प्लीज साईन करू नका. प्लीज. मित्रा, काय झालं? शेखरजी कन्सेंट फॉर्मवर साईन करतात.